अथर्व पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टिक राहिला. फर्स्ट व्हाईट लाईनच्या अगदी जबरदस्त बॉल प्रचंड वेगाने निघून गेलाय. अथर्वचा हा अगदी तगडा स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा होता आणि त्याच्यावरती तगडा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त डॉट बॉल. सध्या जर पाहिलं तर 9-9 नंबर सरकार A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पिता पुत्राची जोडी आपण पाहत आहेत पंचांच्या माध्यमातून भूमिकेत. यावेळेस स्विंग आणि मिस. आणखी एक दमदार अथर्वच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी केली जाते. लाजबाब आउटसाइड ऑफ स्टिक बॉल टाकले जातात. प्रचंड वेगाचे चेंडू आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यावरती बॅटर अक्षयला बीट केलं जाते. सातत्याने पाहू शकतात की मोठे पटके एक्झिक्यूट करण्याचा मनसुबा होता अक्षयचा आणि त्याच्यावरती अथर्व आपला अनुभव, आपल्याकडे असणारा एक्सपिरियन्स, आपल्याकडे असणारी गुणवत्ता सध्या मैदानाच्या आतमध्ये पेशकश करतोय आणि दाखवत असताना गोलंदाजी करतोय. पुन्हा सज्ज अथर्व ओव्हर द विकेट. यावेळेस थोडासा आतमध्ये बॉल होता. सरळ यष्टांवरती बॉल निर्देशित करण्याचा प्रयत्न जरूर, परंतु त्याच्यावरती अगदी शरीराचा वेध घेऊन बॉल सरळ फ्लाय स्लिपमध्ये ट्रॅव्हल झालाय. अंपायर सिग्नल लेग बायच्या स्वरूपाने एक सिंगल धाव कंप्लीट झाले आणि सिंगल धावेच्या मदतीने स्कोरबोर्डला धावा आता फलकावरती 1-3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 1 वडघर संघाची आपण पाहत आहात आणि दुसऱ्या बाजूने गावदेव स्पोर्ट्स अकलोली संघ ज्याने अगदी या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये प्रचंड चांगला खेळ केलाय. आपल्या खेळाच्या जोरावरती या स्पर्धेमध्ये अगदी क्वालिफायची मॅच खेळतात. इथनं मॅच जिंकले तर अंतिम फेरीकरता दाखवणार जो कोणी जिंकेल तो संघ. गोल्डन तिकीटसाठी पाहू शकतात ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. अथर्व पुन्हा सज्ज. हो समोर बॉल. अथर्व वरती केलं आक्रमण. उंचच उंच आणि लांबच लांब. इट्स अ टावरिंग योगेश ब्रँडेड षटकार. ओव्हर पिच बॉल होता. समोर उडवला आणि ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ बॉलला भिरकावून दिलंय प्रेक्षक राजा वर्गाच्या बडीला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. योगेशच्या बॅटमधनं आलाय दमदार फटका षटकार. आणि सध्या पाहू शकतात की ऑन स्क्रीन आपल्याला दाखवलं जाते ओमसाई मूवीज लाईव्हच्या माध्यमातून वडगर संघाचा खेळाडू योगेश आणि योगेशच्या माध्यमातून केलं आक्रमण दर्जेदार बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये अथर्ववरती केलं आक्रमण. सध्या अथर्वची गोलंदाजी जर पाहिली तर ओव्हरचा आणि या ओव्हरचा विचार करायचा गेला तर पहिल्या 2 चेंडूवरती वर्चस्व गाजवलं. त्याने एक सिंगल आणि त्याच्यानंतर सिक्सर जोडलाय. 4 चेंडू 7 धावा त्याने खर्च केल्यात. आणखी 2 चेंडू राहिले आहेत. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये योगेश करतायत. अक्षय आणि योगेश सलामीचे ओपनिंग पेयर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून पाहत आहेत की मॅच इथे अनुभवायला मिळते. सुपर खेळ, दर्जेदार खेळ तो आपण पाहत आहेत. अथर्व ओव्हर दी स्टंप. यावेळेस गॅप मधून बॉल काढलाय आणि बॉल चालला सरळ डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे. योगेशच्या बॅटमधनं आलाय. टन 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 बॉल चाललाय बावडील्याच्या बाहेर. करतोय रन चौकार. त्यात आउटसाइड ऑफ स्टिक बॉल होता. त्याच्यावरती फक्त दिशा दिली आहे. 2 खेळाडूच्या मधून बॉल अगदी भिरकावून दिलाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. सरळ पाठवलाय चौकार. अंतिम बॉल. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टिक बॉल थोडासा बाहेर आणि त्याचमुळे बॅटच्या एंडिंग फ्लो मधून बॉल फर्स्ट व्हाईट लाईनच्या अगदी बाहेर निघालाय. पंचाच्या माध्यमातून निर्देशित केलंय की एक्स्ट्रा बॉल आहे. इकडे धाबा तुम्हाला फलकावरती मिळणार 1च्या स्वरूपाने आणि एक सिंगल धाब्याच्या मदतीने स्कोरबोर्डला धाबा जोडल्यात 12 या आकड्यावरती. अथर्वचा अंतिम बॉल. सुरुवात दमदार केली होती परंतु अंतिम क्षणाला योगेश
हो फुलटॉस बॉल होता, लो होता आणि त्याच्यानंतर लाऊडली अपील जरूर आहे, परंतु इम्पॅक्ट जर पाहिला तर आउटसाईड लेग स्टंप होता आणि त्याच्याचमुळे ती अपील पंचाच्या माध्यमातून फेटाळून लावली आहे. सध्या जर पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट झाले, षटकाचा खेळ देखील समाप्त झाला आणि षटक समाप्तीच्या आखरी धावसंख्या फलकावरती 13. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 13 रन, लॉस ऑफ 0 विकेट ऑन बोर्ड, 13 वरती 0. चला एका षटकाचा खेळ समाप्तीला आलाय. धावसंख्या फलकावरती 13 आकडावरती बघू शकतात. स्कोरबोर्डला अगदी पाहू शकतात की टेक्निकल इश्यू आला आणि त्याच्याचमुळे पाहू शकतात की स्कोर थोडा लेट अपडेट होतोय, परंतु ॲक्युरेट आपण पाहू शकतात की प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर जो स्कोरबोर्ड आपल्याला इकडे दिसणार या गोष्टीमध्ये शंका नाही आहे, कारण ओमसाई मूवीज लाईव्हच्या माध्यमातून दर्जेदार यूट्यूब प्रक्षेपण अगदी पालघर आणि त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये अगदी का अव्वल दर्जाचं यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण केलं जाते त्याचं जिवंत उदाहरण सध्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवू शकतात. नुकतीच अर्नाळ्यामध्ये पाहू शकतात ही एक दर्जेदार स्पर्धा ही कव्हरेज केली. यात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं तिकडे षटक क्रमांक 2 अकलोली गावाचा एक प्रमुख खेळाडू, अकलोली गावाचं नाव ज्याने सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरती उज्ज्वल केलंय, अव्वल दर्जाचं का घेतलं जाते त्याचं जिवंत उदाहरण अगदी योगेश पाटील अगदी पाहत आहेत. गणेश इलेव्हन कुकसे, त्याच्यानंतर विनर स्पोर्ट्स, सोनादेवी टेमघर, RD स्पोर्ट आणि असंख्य मोठमोठ्या स्पर्धा आणि मोठमोठ्या टीममध्ये अगदी खेळ दाखवलाय. आणि त्याच्याच माध्यमातून पाहू शकतात की आउटसाईड लेग स्टंप बॉल होता, त्याच्यावरती पंचांनी निर्देशित केलं की इट्स अ वाईट. एक्स्ट्रा बॉलचा वापर सध्या केला जातोय. 9 नंबर सरकार सध्या माधवजी विठ्ठल ठाकरे आणि राज ठाकरे मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून आजच्या या मॅचला अगदी कव्हर केलं जाईल. योगेश हो भिरकावला बॉल चाललाय सरळ मिडॉनमध्ये. सध्या पाहू शकतात की मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत स्वप्नील पाटील. सध्या नुकतंच साहेबांचं शुभागमन होणार आहे, अर्थातच ॲडव्होकेट नगरसेवक मयुरेशजी विलास पाटील भिवंडी महानगरपालिका त्यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं होणार आहे. तर सर्वांनीय आदरणीय 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे. या ठिकाणी ॲडव्होकेट मयुरेश पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. युवा डासिंग दाना पस्ताडी, त्यासोबत ओवली भिवंडी वंडर बॉय जयेश पाटील त्यांच्या समोर, त्याचबरोबर प्रमोदजी पाटील सुपेगाव पोलीस पाटील हे त्यांना मध्ये इथे घेऊन येत असताना वेलकम वेलकम साहेब आपलं या पावन नगरीमध्ये, या पावन भूमीमध्ये. नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी व युवा क्रांतीच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण मानानं सन्मानानं मुख्यमंत्री विराजमान व्हा. शुभागमन येतं या ठिकाणी त्यांचं पाहत आहे. हरिजी पाटील साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. नक्कीच गुलाब तर अनेक असतात पण सुगंध खास असतो, माणसं तर खूप असतात पण तुमचा अंदाजच वेगळा असतो. आणि सध्या जर पाहिलं तर मंचावर एक गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते, ज्यांचं शुभागमन झालं ॲडव्होकेट नगरसेवक मयुरेश विलास पाटील साहेब भिवंडी महानगरपालिका यांचं शुभागमन झालं आणि त्याचं देखील या स्पर्धेच्या वतीनं करूयात सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊयात बॅक टू द क्रिकेट नाव. योगेश वाईट चेंडूनंतर पाहू शकतात की एक डॉट बॉलचा वापर सध्या करतोय. 14 धावा स्कोरबोर्डला जोडल्यात वडगर संघाच्या आणि दुसऱ्या बाजूने JCC अकलोली संघ. ओव्हर द विकेट, आउटसाइड ऑफ स्टिक बॉल, बॅटच्या एंडिंग फ्लो मध्ये बॉल कनेक्शन करतोय आणि जय पाटीलच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. बॅटची एज आणि विकेट किपरचा सारा. बॅटर योगेश आउट. मनोजी पवार त्यासोबत जयजी पाटील, त्यानंतर या ठिकाणी
वेळ असेल तर स्वागत समारंभ आपण थोड्या वेळाने घ्यायचा, कारण इनसाइड एटचा आवाज तो पंचांना तिकडे कळण्यामध्ये थोडासा प्रतीक आणि अक्षय सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करतो आणि योगेश ज्यांच्या माध्यमातून पाहू शकतात की षटक क्रमांक दुसरा आपण पाहत आहे. 2 चेंडूचा खेळ सध्या तो पेश केलाय, त्याच्यावरती एक विकेट. मुख्य मंचावरनं पाहू शकतात की गोड व्यक्तिमत्व ते आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच ॲडव्होकेट नगरसेवक मयुरीजी विलास पाटील भिवंडी महानगरपालिका आपल्याला ऑनस्क्रीन पाहायला मिळतात. जाऊयात माझ्या दिशेनं. ओ लेफ्ट हँडर बाटेच्या विपक्षामध्ये बाटर बीट, त्याच्यानंतर विकेट किपर जय पाटील देखील बीट. बॉल चाललाय सरळ. योगेश पाटीलला सांगतोय नो स्टॉप, लॉंग स्टॉप ओव्हर दी रोप, सीमा पार, चौकार 4. हो एक्झॅक्टली काय घटित झालंय. आउटसाइड ऑफस्टिक बॉल अगदी स्टंपच्या लगतनं बॉल निघून गेलाय. जय पाटील डीप होणारी बॉल पकडणं कुठेतरी कठीण गोष्ट असते आणि त्याच कारणामुळे जय पाटीलचं लक्ष विचलित झालं, कारण डीप होणारे बॉल जमिनीला घासून पुसून जात आहेत आणि त्याच्याचमुळे जय पाटीलचं लक्ष ते विचलित झाल्या कारणामुळे बॉल लॉंगस्टॉप रिजनला निघून गेला सरळ चौकारासाठी. बाईच्या सुरुवाती 4 धावा 18. ओ यावेळेस बॅटचा फ्लो जबरदस्त होता, परंतु बॉल खोलवर टप्पाचा होता आणि त्याच्यावरती फटका खेळणं अशक्य होतं. योगेश पाटील देखील सांगतोय की तुम सेरे हो तो हम भी सव्वा सेरे मेरे दोस्त. वा बाय वा, काय गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोलंदाजीचं पूर्तीकरण योगेश पाटीलच्या माध्यमातून या मॅचमध्ये पाहायला मिळते आहे. प्रतीक योगेश पाटील जुगलबंदी पाहायला भीती. वाडबा बाटनं पुन्हा एकदा डीपमध्ये बॉल चाललाय. डिस्क वर लेगला. खेळाडू मिडविकेटच्या पुढे त्यात बॉलला स्टॉप करतात. एक सिंगल क्विक कंप्लीट झाली आहे. अक्षयने स्वतःवरती विश्वास ठेवलाय की मी इथनं बाकीचे चेंडू खेळणार आहे. एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्डला धावा जोडल्यात. अर्थातच 19. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 19 वरती 1 आपण पाहू शकतात. इथनं याच गतीने धावा जोडल्या तर प्रोजेक्ट स्कोर 42चा दाखवतोय आणि एक दर्जेदार मॅच होणार आहे. प्रेक्षकांना मान्यवरांना ही मॅच पाहण्याला आणि पाहण्यासाठी डेफिनेटली मजा येणार, या गोष्टीमध्ये शंका नाही आहे. कारण 2 वेगवेगळ्या विभागातील तुल्यबल संघ ज्यांनी पाहू शकतात की टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरती आपल्या नावाचं अधिराज्य गाजवलंय असे 2 संघ पाहू शकतात. जिकडे अक्षय असतील, योगेश असतील. योगेश बाद झाले परंतु इम्पॅक्ट टाकलं या पारीमध्ये. जबरदस्त बॅटिंग केली आहे अक्षय. हो अक्षयने बॉल भिरकावलाय. बॉल चाललाय सरळ मिड विकेट आणि स्क्वेअरलेगच्या मध्यातनं त्या मधल्या क्षेत्रातून बॉल चाललाय बावडीलाच्या पलीकडे. टन टन टन, चौकार. पाहू शकाल नगरसेवक भिवंडी, पाहू शकाल मयुरेश विलास पाटील यांचं मत या ठिकाणी पाहू शकाल की सन्मान आणि सत्कार करतोय. सर्वांना जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. असं व्यक्तिमत्व की आज वेळ देऊन देखील आपल्याकडे इथं पोहोचले आहेत. आणि पुणे त्यांचं मत पाहू या ठिकाणी मात्र माहिती शाल, महाराष्ट्राचं वस्त्र, सचिन पाटील कोंडले, अमोलजी पाटील झिडके, भाई पाटील गणेशपुरी, मनोहर पवार, अमोल पाटील कुरुन, त्यानंतर प्रमोद पाटील पोलीस पाटील यांच्याकडे पाहू शकाल. सर्वांच्या वतीने मात्र यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार. थँक्यू सो मच. साहेबांचा शुभ सत्कार तो इथे मंचावरून आपण पाहू शकतात कंप्लीट केलाय. कैलासवासी प्रकाश आप्पा पाटील चषक 2026ची स्पर्धा पाहतात. अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये एक जबरदस्त मॅच, क्वालिफायची मॅच. यातील विजय संघ अगदी बक्षीस पात्र फेरीत दाखल होणार. तर मी साहेबांकडे जातोय की साहेब आपले 2 शब्द या स्पर्धेबद्दल, आयोजनाबद्दल आणि इथे आल्यावर कसं वाटतंय. किंवा झाल्यानंतर नक्की त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत. लेफ्ट हँडर बॅटर आडवा बॅटनं बॉलला विरकावलंय सरळ काऊ फेसमध्ये. खेळाडू आहेत यतीन पाटील. बॉल रिटर्न केलाय. बॉल बाउन्स होत असताना पाहू शकतात की योगेश पाटीलच्या हातामध्ये निघून जातो. एक सिंगल कंप्लीट आणि सिंगल धावेच्या मदतीने स्कोरबोर्डला 24 धावा जोडल्यात. 11.08च्या करंट रन रेटने सध्या बॅटिंग ट्रॅकवरती धाबा बनवल्या जातात. इथनं याच गतीने जोडल्या तर प्रोजेक्ट स्कोर फलकावरती 45चा दाखवतोय आणि 45 धाबा विवेक जर बनल्या ना मॅचमध्ये तर एक स्ट्रॉंग टोटल बनली असं म्हणायला हरकत नाही आहे. जरूर चेंडू या विकेटवरती जास्त ट्रॅव्हल होते, बॅटिंग पिच आहे, परंतु समोरचा संघ देखील तेवढाच तुल्यबल आहे.
कारण योगेश पाटील, त्याच्यानंतर यतीन पाटील, जय पाटील, स्वप्नील पाटील असंख्य खेळाडू आहेत ज्यांच्या माध्यमातून रनचेस अगदी होऊ शकते आणि त्याच्याचमुळे तुम्हाला या फलकावरती धाबा जास्तीच्या जोडाव्या लागतील, बनवाव्या लागतील. जय पुन्हा तयार. ओ पायात बॉल, खोलबट टप्प्याचा चेंडू होता. ओव्हर पिच बॉलला खेळणं कठीण होतं. बॅट अँड बॉलमध्ये करेक्शन नाहीये. समोर लॉफ करायचा मनसुबा जरूर अक्षयने बनवला, परंतु त्यामध्ये यश नाही मिळालं. जय पाटीलचा वार, हा एक दमदार डॉट बॉल. 24 धाबा, 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. जबरदस्त चेंडू आपण पाहू शकता ते इकडे डिलिव्हर्ड केले जातात. गावदे स्पोर्ट्स अकलोळी, दुसऱ्या बाजूने वडघर संघ. ओ यावलेस वलवलंय, फिरवलंय. जय पाटील घुमाव देतोय आणि घुमाव देत असताना जर पाहिलं तर अक्षयच्या माइंडमध्ये मानसिक दबाव शिरकाव डेफिनेटली करणार, कारण जय पाटीलची गोलंदाजी पाहू शकता. तिकडे बॉल पडला आणि त्याच्यानंतर पहा ऍक्शन रिप्ले, बॉल आतल्या बाजूने मुवमेंट प्राप्त करतोय. घुमाव देत असताना जय पाटीलचं हे वर्चस्व सध्या एक ब्रेक पाहायला मिळतोय. हलकासा बॉल टर्न प्राप्त करतो आणि त्याच्याचमुळे हा डॉट बॉल जय पाटीलचा. ओव्हर द विकेट समोर उडवलाय. दावणी बॉल स्वप्नील पाटील पोहोचतात, मिडॉनचे खेळाडू आणि टिपला जाईल झेल. बॅटर अक्षयचा संपतोय खेळ. जय पाटीलला मिळाली सफलता, बॅटर आउट. टॉस करण्याकरता ओम साई परी 11 आणि त्यांच्या विरोधात केबीजी खानिवली. सर टॉस बॉक्स खाली करायचा आहे. मी विनंती करते की साहेबांच्या वतीने केला जाईल. सुपर खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता. इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील इथे कंप्लीट केला जाईल. 24 धावा जोडल्या. 4 चेंडूचा खेळ सध्या कंप्लीट झालाय. 2 चेंडू राहिले. जय पाटील वैयक्तिक गोलंदाजीचा विचार करायचा गेला तर पहिल्या चेंडूवरती एक सिंगल देन डॉट बॉल आणि पुन्हा विकेट. जय पाटील पुन्हा ओव्हर दी स्टंप, बॉल तयार. हो आडबा बाटलं पाठवलं बॉलला सरळ काउफेच्या डोक्यावर. प्रेक्षक राजा वर्गाच्या भेटीला आग उगलता ज्वाला, मैदानाच्या बाहेर फेकतोय पियुष. आगीचा गोला, षटकार. चांगल्या दर्जाची बॅटिंग इथे केली जाते. षटकार जोडलाय पियुषच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटिंग जय पाटील वरती केले आक्रमण. ओव्हर दी बॉलर पुन्हा एकदा पाहू शकतात की समोर स्वप्नील पाटील बॉल पर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण होतं. एक सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न जरूर झालेत. षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्तीला आलाय. धावसंख्या 30 वरती 2, 32 वरती 2. ठीक आहे अजित, आपण या ठिकाणी सरमाडी आदरणीय भिवंडी नक्कीच पाहू शकाल. ॲडव्होकेट मयुरजी पाटील साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. त्यांचे नक्कीच 2 शब्द तुमच्यापर्यंत पोहोचतील. साहेबांचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे या स्पर्धेबद्दल, आयोजनाबद्दल. साहेब काय म्हणाल, इथे आल्यानंतर वाटतंय आणि या डिग्रीबद्दल काय म्हणाल? सर्वप्रथम ज्यांची ओढ मला नेहमी असते ते म्हणजे आपले नित्यानंद स्वामी. त्यांच्यामुळेच आपण सर्व कार्य शुभ करतो आणि आजही कार्यक्रम जो आहे त्यांच्याच आशीर्वादाने चांगला होत आहे. म्हणून त्यांना स्मरणात ठेवून आपण कैलासवासी प्रकाश पाटील यांच्या नावाने चषक ठेवलेला आहे. अत्यंत आनंद आहे आणि मी महिन्यातून 2 वेळा गणेशपूरला येतच असतो. म्हणून मला आनंद आहे की आज क्रिकेट निमित्त यावं लागलं. आणि एकच सांगीन की सिटी जे करू शकत नाही ते आता तुम्ही करताय, क्रिकेटला जिवंत ठेवणं, आणि ते तुम्ही जिवंत ठेवलेलं आहे. आणि मी लहान होतो तेव्हा तर आज जे 40+ आहेत तेव्हा ते यंग होते सगळे आणि त्यांना रोज बघायचो खेळताना. आणि आजही 40+ जी आहेत सगळे जुनी मंडळी चॅलेंजची ते अत्यंत धडाडीने थोडा लांब येऊन प्रवास करून खेळत आहेत. म्हणून आनंद आहे. असंच आपण टिकवा हीच अपेक्षा आहे. आणि आत्ताच मला यांनी सांगितलं की या ग्राउंडला आपल्याला काहीतरी दुसरं वेगळं वळण द्यायचं आहे, जे म्हणजे लेदर क्रिकेट संदर्भात. तर त्यासाठी नक्कीच चॅलेंज ग्राउंड जसं आपण स्थापित केलं आहे लेदर क्रिकेटसाठी, आपण त्यांना उपस्थित करून दिलेल्या काही गोष्टी.
तसंच या गावाला ग्रामीण भागालाही गरज आहे या गोष्टीची आणि त्यासाठी नक्कीच पाटील परिवार नेहमी पुढे राहिला क्रिकेटसाठी, नक्कीच या गावासाठी पण पुढे राहू. म्हणून आपण सहकार्य करतात तर आम्ही करू तुम्हाला, त्यात काही हरकत नाही. आपण इथे बोललात, सन्मान दिलात म्हणून खूप खूप आभारी आहे. जय नित्यानंद. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा पाहू शकतात की जबरदस्त वेगाने अगदी पाहू शकतात की बॅट चेस आणि योगेश पाटीलच्या दास्तानामध्ये बॉल विकेट. हार्दिक हार्दिक स्वागत जितू दादा, हे मात्र नेहमीच आम्ही त्यांना म्हणत असतो आपलं वेलकम. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मानानं सन्मानानं मुख्यमंचावरती विराजमान. वेलकम वेलकम वेलकम. निलेश धनंजय नव्याने दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. 32 धावा जोडल्या, 3 विकेट सध्या लॉस झालेत आणि अंतिमचे 4 बॉल शिल्लक आहेत. निलेश अंतिम षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करतायत. आपल्या गोलंदाजीचा दमखम दाखवत असताना ते आपण पाहत आहेत. अगदी पाहत आहेत की वाईडिश लॉंग ऑफ मध्ये खेळाडू तैनात होते, थोडेसे आता पुढे घेतलेत, लॉंग ऑफ मध्ये आणलेत आणि भरपूर सारी क्षेत्ररक्षणाची विवरचना आहे. समोर उडवलाय, लॉंग ऑनच्या पलीकडे भिरकावलाय. निलेश पाटील वरती केलंय आक्रमण, माइंड मध्ये केलंय फिक्स, ठोकलाय कडक 6. त्या विरोधात तर पाहिजे नक्कीच मांडीवर नक्कीच पाहू या ठिकाणी 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 38 धाबा स्कोरबोर्डला जोडल्यात. निलेश त्याच्यावरती केलंय आक्रमण आणि भिरकावला बॉलला सरळ बावडी लाईनच्या पलीकडे. स्लॉटमध्ये दिला होता, पार्किंग प्लॉटमध्ये पाठवण्यामध्ये तील मात्र शंका देखील ठेवली नाही आणि सरळ भिरकावलाय. प्रेक्षक राजा वर्गाच्या भेटीला बॉल बावडी लाईनच्या पलीकडे. 38 धाबा स्कोरबोर्डला जोडल्या. 3 चेंडूचा खेळ सध्या कंप्लीट झालाय. निलेश ओमसाई परिवहन संघाचा कर्णधार आणि केबीजी खानिवली. दुसऱ्या डावामध्ये डेफिनेटली मजा येणार आहे मॅचमध्ये, कारण धाबा बनल्यात. फायटिंग टोटल जरूर वडगल संघाने पुढे जोडली आहे. हो समोर बॉल ठेवला होता, एक सिंगल धाव फलकावरती बनली आहे. स्वप्नील पाटील चूक करतोय आणि त्या चुकीमुळे 2 धावा कंप्लीट झाला. चेंडू हातात ठेवणं कठीण आणि धोक्याचं होऊ शकलं असतं. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीने स्कोरबोर्डला धावा जोडल्यात. 40 आकड्यावरती चांगलाच खेळ डेफिनेटली आजच्या या रात्रीमध्ये आपल्याला अकलोली संघाच्या माध्यमातून बघायला मिळेल. दरम्यान वडगर संघाचा खेळ पहा, तिकडे 40 धावा आणि 10 पूर्णांक सध्या 91च्या रिक्वायर्ड रन रेटने धावा बनवल्या जात आहेत. करंट रन रेटने बनवल्या जात आहेत 40. हो यावेळेस पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. निलेश पाटील देखील आपला क्लास दाखवतोय. आउटसाइड ऑफस्टंप बॉल टाकले जातात अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूरची लेन सध्या यूज केली जाते आणि त्याच्यामुळे 5वा बॉल डॉट येतोय. पुन्हा एकदा पाहू शकतात की ओव्हर दी स्टंप. ओ सबमरीन बॉल खालच्या बाजूने आला, परंतु चेंडू कलेक्ट केला असेल तर त्यावरती धावा मिळणार नाहीयेत. हा एक स्पर्धेचा नियम आहे. चला चेंडू डेट असेल तिथेच आणि ज्यावेळी चेंडू कलेक्ट करतो त्यावेळी डेट होतोय, त्याचमुळे हा डॉट बॉल असेल. षटक समाप्त झालंय. 4था आणि 4 षटकांच्या आखरीस 40 वरती 3. धन्यवाद अजित. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. चला कॅप्टन्स या केबीजी खानिवली संघाचा कर्णधार आणि त्यांच्या विपक्षात आपण जर पाहिलं तर टीम या ठिकाणी पाहायला मिळते. ओम साहेब नक्की सन्मान्य आदरणीय ॲडव्होकेट पाहू शकाल मयुरेश विलास पाटील, युवा खऱ्या अर्थानं एक चांगलं व्यक्तिमत्व, त्यांचा आवाज देखील आपण ऐकला. त्यांच्या शुभ हस्तामध्ये ते टॉस केला जाईल. मी या ठिकाणी विनोद लाटे यांना विनंती करते की आपण कॉईन विनोदजी लाटे सावरोली, विनोदजी लाटे सावरोली, विनोदजी लाटे सावरोली. चला तो कर्णधार केबीजी खानिवली पप्पो त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहतो नक्कीच ओम साहेब परी 11 कॅप्टन्स.
टॉसबॉक्सच्या समोरून आपण थोडंसं बाजूला जायचं कारण युट्यूबच्या वाहिनीच्या माध्यमातून थोडासा अडथळा येतोय. कॅमेऱ्याच्या समोरून आपण थोडं बाजूला जायचंय. समोरचे खेळाडू जर फोटो क्लिक झाले असतील तर आणि आपण बॉल या साइड नक्कीच ओम साई परिवन हेड असा कॉल केला गेलाय. मात्र नक्कीच स्टील असा कॉल मी मान्यवर नक्कीच साहेबांना विनंती करतो की आपण असताना त्यासोबत जितू भाऊ आपल्याला देखील विनंती करतो की आपण पप्पा जास्त विचारणे वेळ कमी आहे नाही का असेल केबीजी खानिवली डी पावशा नक्कीच या ठिकाणी निर्णय पेंडिंग ठेवला गेलाय. जाऊयात आपण ज्या ठिकाणी सेकंड इनिंग करता ट्वेंटी 24 बॉल रिमेनिंग रिक्वायर्ड टू 41 नीड टू विन. 24 चेंडू आणि 41 धावेची गरज झाली. 41 धावेची गरज इथे भागवली जाईल की धावा डिपेंड केल्या जातील. सर्व काही ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये जोडली जातील आमचे साथी समालोचक सहकारी समालोचक मित्र अर्थातच गणेशजी पांडव सर. हॅलो चेक. आणि आपण पाहतो नक्कीच पांडेवर वेळात देऊन ठेवणी आदरणीय सन्माननीय मरुजी विलास पाटील रजा घेत असताना पुन्हा एकदा नक्कीच या अंतिम नाईट्समध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ग्रँड फायनलचा दिवस आपण अनुभवत आहे. चौथा सेकंड इनिंग करता वेलकम बॅक सेकंड इनिंग एका साईडनं गावदेवी अक्लोली आणि त्याच्यावर पाहू शकतो टीम वडगर विजया करता 24 बॉल 41 प्रति षटकामागे विवेक अवंतर 10ची सरासरी पाहायला मिळणार आहे. प्रतिवर 10 ते 10.15ची सरासरी. मात्र एक चांगली मॅच फायटिंग नक्की पाहू शकाल कारण प्रत्येक भोईर आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. एक लेफ्ट गोलंदाज आहे. चला बॅटर पाठवा गावदेवी अक्लोली जिंकेल ती टॉप 4 मध्ये हरेल ती मात्र बॅक टू होम. एक जबरदस्त लढत एक जबरदस्त संघर्ष मैदानाच्या आतमध्ये होणार असताना धावसंख्या जास्त झाली. योगेश भोईर तिथे बाद झाला. जास्त प्रतीक भोईरकडनं फलंदाजी मात्र झाली नाहीये. त्यानंतर थोडंसं मात्र अक्षय भोईरनं नाराज केलं गेलं. सन्माननीय आदरणीय राकेशजी पाटील देपिलवी गावातील गौड व्यक्तिमत्व आणि त्याचा देखील विशेष मान आणि सन्मान या मंचावर आपण तो कंप्लीट करतोय. तर या आपण देखील साहेब पुढे यायचा आपला विशेष सन्मान सत्कार या मंचावर जयजी पाटील यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे तो संपन्न करतोय. एक गोड व्यक्तिमत्व या स्पर्धेला भेट देत आहेत. महाराष्ट्र महावस्त्र माईची उपदार शॉल या स्पर्धेच्या आठवणीत एक सन्मान चिन्ह आणि बुके देऊन साहेबांचा केला जातोय विशेष मान आणि सन्मान. तसेच सन्माननीय आदरणीय भूषणजी पाटील आपण देखील पुढे यायचा आपला देखील विशेष मान आणि सन्मान या मंचावरनं तो इथे संपन्न करतोय. जयजी पाटील यांच्या शुभ हस्ते पाहू शकतात हे हा मान सन्मान आपण इथे संपन्न करतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र माईची उपदार शॉल एक बुके आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा केला जातोय विशेष मान सन्मान. पंचावन्न सिग्नल माधव ठाकरे 9 नंबरचं सरकार जर्सी क्रमांक 7 त्यांचे सुपुत्र पाहू शकाल. या ठिकाणी मात्र राज ठाकरे देखील प्रतीक भोईर गोलंदाजी मार्कवरती आहे. समोर आपण पाहत आहे ह्या विभागातील सर्वात मात्र होणं खेळाडू ज्याने प्रत्येकाचं मन जिंकलं योगेश पाटील योगी. पहिला बॉल थोडस मात्र अचूक पाहू शकेल गोलंदाजी थोडस दूरवरती ठेवलं गेलंय. बॅकफुटला राहिला सरळ बॅटवरती बॉल वेट केलं आणि सर मात्र फाईन मध्ये बॉलला फक्त पुश करायचा प्रयत्न केला योगेश पाटीलनं आणि धावसंख्या फलकावरती 4. गोलंदाजी मार्कवरती पाहू शकता प्रतीक भोईर आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज त्याची ओळख असते ग्रामीण मध्ये. समोर योगेश पाटील अकलूकरांची खूप मोठी ताकद नुगाशीचं बांबू शकार की तुम्हाला ऐकायला मिळालं. चला मागे जे खेळाडू आहेत मागे पाच्छापूर संघाचे खेळाडू आहेत आपण तिकडनं बाजूला सरकायचे मागचे खेळाडू यावेळी लाभ केलं बॉलला बॅक स्क्वेअरच्या डोक्यावरनं अंकित निघून चाललाय. द ब्रँड ऑफ क्लोली योगेश पाटीलचा तडागा षटकार 6 धावा. त्यांचा परिचय शहापूर मुरबाड विभागातील त्यांचं स्थान आणि खऱ्याच पाहू शकाल महाराष्ट्राची ही मान पाहायला मिळते मिस्टर माधवजी ठाकरे.
ओम साई मूवीज नेटवर्कच्या मध्ये पाहू शकेल या ठिकाणी कैलाजी पाटील सिद्धीचे पाटील ऑल टीम कंपनी काम करते तेवढा औषध अंतिम नाईट्समध्ये योगेश पाटील पुनश्च एकदा सर्वांचं मन जिंकताना गेल्या ते ताईट बनतो योगेश पाटील आता मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा गावदेवी अक्युली संकटात तेव्हा एकच नाव आलं योगेश पाटील उर्फ योगी. बॉल क्रमांक 3 क्लास केलं बॉलला माती इथे क्षेत्र चुकीचं निवडलं फेकी खाली होईपर्यंत पाहू शकाल. पंचाकडे जोरदार इथे चांगली अपील पाहायला मिळते योगेश भोईरकडनं. सध्या तरी एसटीच्या भूमिकेमध्ये योगेश भोईर कन्फर्म वडगर करता आणखीन एक महत्वाचा हा खेळाडू पाहतोय. प्रतीक भोईरची गोलंदाजी आतापर्यंत पाहू शकाल. इथे मात्र बॉल कंप्लीट झाले 3 धावसंख्या फलकावरती. निल्सन या आकड्यावरती 11-41 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलं गेलंय वडगर या टीमनं. असे तालुक्यातील या विभागातील एक टीम तर एका साईडने याच विभागाकडनं याच वर्षामध्ये 10 ते 12 ट्रॉफ्या ज्याने या सीझनमध्ये आणल्या गेल्यात. 3 गावदेवी अक्युली जय पाटील त्याच्या अंगावरती याच स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. तर योगेश भोईरच्या अंगावरती ती जर्सी आहे जी आपल्याला उपलब्ध करून दिले विनोदजी लाटे सावरोली आणि रुपेश वसंत पाटील भिनार. जय पाटील इथे मोठा असतो इथे धोका निर्माण आहे मात्र इथे काय घडलंय अक्षयने चुकी केली आहे. महत्वाचा पाहू शकेल इथे योगेश पाटील बाद झालाचा धोका होती तिथे डेंजर इंटरडिक्शन मात्र पाहिलंच नव्हतं मात्र अक्षयने चुकी केली आहे. प्रतीक स्वतःवरती नाराज कारण त्यांना माहिती राईट ऑन द टार्गेट वडगरचं काय तर ओनली वन मॅन मिस्टर योगेश पाटील याला बाद जर केलं तर आमचा कमबॅक आम्ही मॅचमध्ये येऊ शकल हे मत दाखवताना मैदानाच्या आतमध्ये कारण क्वालिफायची मॅच आहे जिंकावं तर लागणार आहे. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. प्रमोदजी पाटील अमोलदादा या स्पर्धेचा आनंद घेत असताना ओहो प्ले अँड मिस अप्रतिम डिलिव्हरी ॲज अ गुड गोलंदाजी ॲज अ परफेक्ट डिलिव्हर ॲज अ गुड क्रिकेट सर प्रतीक भोईर मानफाम वडगर. योगेश पाटीलनं जर लगातार 3 षटकार ठोकले सतीश पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं प्राईज आहे. भिवाली सतीश पाटील यांच्याकडनं जेपीकडनं जवळजवळ 1000 रुपये आहेत. भिवंडी वंडर बॉय ओबली जयेश पाटील इथे परफेक्ट मध्ये बॉल दिसताना निघून चाललाय खूप मोठं अंतर पाहायला मिळत आहे आणि इथे येतोय चौकार जय पाटीलच्या बॅटमधनं. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी कंप्लीट झालंय. धावसंख्या फलकावरती ती मात्र 15 आता विजयाकरता 18 बॉल आणि 26 बनवायच्या. दीपकजी देवरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले आपलं देखील हार्दिक स्वागत आहे त्यांच्या वतीने स्पर्धेकरता मॅन ऑफ द सिरीजची आपण सायकल पाहतोय. यानंतर केबीजी या टीमची मात्र फील्ड असेल मॅच मात्र 4 ओव्हरची असेल. ओम साई परी 11 आणि केबीजी खानिवली ज्याने नशिबाने साथ दिली आहे. आता सकाळ सत्र आम्ही जिथे कंप्लीट केलं खड्यालामध्ये जवळजवळ 6:15 वाजले होती स्पर्धा आजच्या दिवसामध्ये सकाळी 17 मध्ये आम्ही कंप्लीट केली. केबीजी खानिवली दोन सायकल जे आपल्या उपलब्ध करून दिलंय मंदानी ग्रुप दीपक जाधव यांच्या खऱ्या अर्थानं मध्ये मंदानी ग्रुप आहे. सातत्याने वर्षामध्ये एकदा त्यांचा प्रवास होत असतो. त्यांच्या आयोजनाने पाहू शकणे की त्यांच्या संयोजनाची सायकल त्यानंतर दीपक जाधव यांच्या स्मरणार्थ त्यानंतर दीपकजी देवरे दयानंद शेट्टी सीआयडी दया ॲक्टर त्यांच्या नक्कीच आणि दीपकजी देवरे यांच्याकडनं अशा टोटल 2 आपण पाहू शकते मात्र मॅन ऑफ द सिरीज म्हणून ते तुम्ही पाहू शकता सायकल आणि त्यासोबत गिफ्ट पाहत आहे. त्यानंतर मंदाकिनी ग्रुप दीपकदादा यांची आठवण देणारं त्या व्यक्तिमत्वानं नेहमीच खऱ्या अर्थानं घुटण्या टेकलं बॅलन्स केलं गुडघ्यावरती वाड शॉट सिलेक्शन में से योगेश पाटील ओहो क्या बात है योगी पॉवरफुल ब्युटिफुल अनसक्सेसफुल 6 धावा. फिटनेस 9 तरुणांना लाजवणारी फलंदाजी अप्रतिम या भागातील विराट कोहली कॉपी बुक्स तयार म्हटलं तर त्याला चॅलेंज मैदान ज्याने कंप्लीट केलं विनर स्पोर्ट कडनं खेळला युवा क्रांतीकडनं खेळला एनआर बोरपाडा खेळणं खेळला त्यानंतर कुकसे टीमकडे देखील खेळला गेला खेळाडू सर्व काही रेकॉर्ड त्या नावावरती. मात्र आजही पहा 43 एज असताना सुपर बॅटिंग बॉल द्यायचा आहे. 17 बॉल 20 धावेची गरज आहे. 2006 साली पहिली बाईक ज्याच्या नावावरती चॅलेंजची आली. आज खऱ्या आता पुनश्च एकदा 2026 मध्ये क्रिकेट मध्ये पहा की जिथे 26 वर्ष कंप्लीट झाली आणि तिथे पाहू शकेल मात्र योगेश पाटील आज गरजताना एक सुपर बॅटिंग
आज ही मात्र वार नहीं पलटवार किया जाता है। जब तक खड़ा है योगेश पाटील तब तक मॅटर बडा है। 17 बॉल 20 धावेची गरज समीकरण सोपं राहिलंय। 4 बॉल 17 धावेवरती खेळतो योगेश पाटील, जैत 4 धावेवरती। योगेश वरीचा आणखीन एक बॉल इथे पुनश्च एकदा फटका बसलाय, आजही पॉड असेल। बिग विकेट इज गॉन, बड़ी मछली छाल में योगेश पाटील डग आउट में। अंकीन हिटर मैदानाच्या आतमध्ये युवा कार्यस्थान फेरणास्थान विद्यमान उपसरपंच क्लोली आमचे परम मित्र यतीन पाटील मैदानाच्या आतमध्ये येत असताना ब्लास्ट त्याचं पहिलं मूलभूत सूत्र, क्लास त्याचा ड्राईव्ह आणि मात्र बिग हिट हे त्याचंच खऱ्या अर्थानं मात्र वार, या 3 गोष्टी त्याच्याकडे आहेत। ॲग्रेसिव्ह मध्ये असताना खेळाडू आता मात्र यतीन पाटील मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी उपसरपंच क्लोली हे विद्यमान स्थान आहे। ह्या वयामध्ये पूर्ण गावाचं नेतृत्व करतायत, मात्र आज आपल्या टीमचं नेतृत्व करावं लागणार आहे कारण योगेश पाटील बाद झालाय आणि त्यांच्याकडनं काल आमच्याकरता आमच्या आवाजाला कॅश प्राईज धन्यवाद यतीन पाटील। असंच प्रेम तुमचं आमच्यावरती असू द्या। क्रिकेट बदललं सामाजिक कक्ष देखील बदलावं अशी इच्छा सर्वांची असते, कारण प्रत्येकाला हवं असं असतं की नवीन आवाज केव्हा ऐकायला मिळेल आणि त्याची काल आम्हाला पोचपावती मिळाली इथे यतीन पाटील यांच्या माध्यमातून। यावेळी म्हटलं ना, हम हमारे नाम से नहीं हम हमारे काम से जाने जाते। ये यतीन पाटील है, ना हार मारने वाला है खिलाड़ी, ना कभी झुकने वाला है खिलाड़ी। सिक्सर 6 धावा। पंधरा मध्ये 14 कौतुबी क्लीन या वर्षामध्ये सध्या तरी धुमाकूळ घातलाय। समोर त्या ठिकाणी पाहू शकाल की सतीश पाटील यांच्याकडे नक्की जाऊन पाहू यतीन पाटील राकेशजी पाटील यांचा विशेष मान आणि सन्मान इथे मंचावरून आपण कंप्लीट करतोय, कारण ते रजा घेतात आणि त्यांचा विशेष सन्मान वाघोडे गावातील गोड व्यक्तिमत्व त्यांचा हा विशेष मान आणि सन्मान तो आपण इथे कंप्लीट करतोय। महाराष्ट्राचं महावस्त्र माईची उबदार शॉल आणि त्याच्यानंतर या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह, एक बुके देऊन साहेबांचा केला जातोय विशेष मान आणि सन्मान। एक गोड व्यक्तिमत्व आणि पाहू शकतात की त्यांचा खेळ देखील तो आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांचा हा विशेष मान आणि सन्मान इथे कंप्लीट केला जातोय। थँक्यू सो मच यतीन पाटील यांच्या बॅट मधून दुसरा षटकार लगातार तिसरा जर आला तर सतीश पाटील भिवाली यांच्याकडे 1001 रुपयाचं प्राइज आहे। क्या बात आहे यतीन पाटील, व्हाट अ सुपर टायमिंग। तिसरा येईल का यतीन पाटीलच्या बॅट मधनं? त्यानंतर गणेश पाटील शिरावली यांच्याकडे 1000 रुपये, सतीश पाटील भिवाली यांच्याकडे 1000 रुपये, प्रतीक जाधव अंबाडी यांच्याकडे देखील 1000 रुपये आहेत। इथे उडवलंय मात्र ह्या एक बॉल डॉट नंतर तिसरा आलाय। ज्या प्रेक्षकांनी झेल घेतले विनोद यायचं आहे त्यामध्ये नक्की नित्यान स्पोर्ट्स को युवतीवरील आपल्याला मात्र प्राइज दिलं जाईल। व्हाट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग यतीन पाटील। तर फक्त 12 बॉल आणि 2 धाबीची गरज आहे। 39 धावसंख्या गावदेवी अक्लोली ॲज अ फिनिशर, 4 षटकार पाहायला मिळाले। इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सेल्फी घेण्याकरता काय चाहते आहेत, पण म्हणतात ना की मित्रांनो कर्तृत्व असं करा की नभाला भिडता येईल। छलना है तो इथे पाहू शकाल की उड़ना है तो आसमान पे उड़ो, फिर तो आसमान पे उड़ाओ और सबको झुका दो। इथे पाहू शकते की सेल्फी घेतली जाते आहे। बिग फॅन येतात यतीन पाटील यांचे मैदानाच्या आतमध्ये। तर 12 मध्ये फक्त 2 धाबीची गरज आहे। 1000 रुपये आले असते मात्र एक बॉल डॉट आलाय। मात्र सुपर बॅटिंग योगेश पाटील यतीन पाटील 3 षटकारले 4 बॉल मध्ये। तर 12 मध्ये 2 धाबीची गरज आहे। गोलंदाजी मार्कवरती अक्षय 2 रन्स इन द मॅच गावदेवी अक्लोली। हा विजयाचा सोकाल आहे जय पाटीलच्या बॅट मधनं
आणखीन एक ट्रॉफीकडे आपला प्रवास, आणखीन एक ट्रॉफीकडे आपली मात्र वाटचाल. गावदेवी अकलूजचं बेस्ट ऑफ लक. ॲज अ फील्ड पाहू शकता पाहायला मिळेल. इथे मात्र बॅटला काढलं. टीम वडगर स्पर्धेमध्ये आला. चांगलं क्रिकेट योगेशवीर पाहायला मिळालं. आता नाराज होऊ नका, खूप सारं स्ट्रगल करतात या वर्षामध्ये, चेक मात्र एक चांगलं क्रिकेट तुम्हाला नेहमीच घेऊन जात असतं. त्याला आपण पाहू शकतात की राकेशजी पाटील यांचा शुभ सत्कार झाला, परंतु या स्पर्धेमध्ये पाहू शकतात त्यांचा खेळ 40+ प्रीमियर लीगमध्ये आपण अनुभवला आणि या स्पर्धेबद्दल तेही जोडले गेलेत. या स्पर्धेबद्दल, या आयोजकांबद्दल आणि मैदानाबद्दल तुमच्या माध्यमातून 2 शब्द प्रतिक्रिया ती आपण व्यक्त करा. नक्कीच चांगली स्पर्धा आणि चांगलं मैदान. मागच्या वर्षी पण स्पर्धा झाली, त्या स्पर्धा उत्कृष्ट स्पर्धा होती आणि त्याहीपेक्षा यावेळेला मैदानाची जी आउटफील्ड वगैरे आहे त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आमचे मित्र पिंटू, त्याच्यानंतर सगळे म्हणजे गणेशपुरी टीम, सर्व अकलोलीचे जे काही असतील सगळे खेळाडू यांनी खूप चांगली मेहनत घेतली आहे. आणि स्पर्धा ही म्हणजे आज शेवटचा दिवस आहे तरी मी सांगतो की स्पर्धा ही यशस्वी झालेली मी अगोदरच सांगतो. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच धन्यवाद व्यक्त करतो. आणि राकेशजी पाटील यांची प्रतिक्रिया आपण ऐकलीत. वाघोडे गावातील गोड व्यक्तिमत्व. ओट यू गणेशजी पांडव. चला लगेच आपण जाऊयात 40+ ची मॅच. एका साईडनं केबीजी खानिवली आणि त्यांच्या विपक्षात जर पाहिलं तर टीम ओमसाई परिणी. मॅचमध्ये 4 ओव्हरची असेल. जशी मॅचला सुरुवात तसं पहिले पुन्हा एकदा आमच्या 7व्या दिवसाकरता जॉईंट आहेत अजितजी पवार. मग त्याआधी आपण पाहूयात जी आपण छायाचित्र पाहतोय गावदेवी अकलोली क्वालिफाय झाली सिग्नल देत असताना वेट करते. या ठिकाणी पाहू शकाल की टीम वाफाले, पाच्छापूर, वैतरणा बॉईज वैतरणा, मात्र हे तर टेलर पिक्चर तर अभी बाकी आहे. संदेश पाटील देपिवली आणि जयेश गरत पारुल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. आपल्याला विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. आणि चला लगेच 40+ चे खेळाडू आपण क्विक मैदानाच्या दाखल व्हायचं. विनंती असेल दोन्ही संघांना. प्रत्येक मॅचला आपण स्पीडअप करायला का सांगतोय तर आजच्या दिवसामध्ये प्रेक्षक देखील उपस्थित झालेत. प्रत्येक मॅच आपल्याला लवकरात लवकर संपवण्याच्या मनसुब्यामध्ये खेळायचे, कारण अंतिम मॅच देखील कंप्लीट करायचे आहेत. आणि प्लेयर ऑफ द मॅच हे किताब जाऊयात आणि नाव सूचित केलं जाईल. आणि ज्या प्रेक्षकांनी झेल कंप्लीट केलाय, चला या आपण आपल्यासाठी देखील पारितोषिक आहे 100 रुपयाचं कॅश प्राईज. या लगेच चला प्रेक्षकांची देखील या स्पर्धेने दखल घेतली. 1 दिवस नाही तर संपूर्ण 7 दिवस. लगातार 3 ला होते. 1 बॉल डॉट झाले, 3 पाटील. पैसे आले नाहीयेत. ॲज अ क्लिअर 4 मध्ये 3 आले. 3 पाटीलच्या लगातार 3 पाहिजे होते. विशेष सन्मान या म्हणजे मान आणि सन्मान तो इथे आपण संपन्न करतोय. सँडीबाई देपिवली गावातील एक गोड व्यक्तिमत्व आणि देपिवली गावाचं क्रिकेट भरपूर चांगल्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून राहिलं. त्यांचे कॅप्टन देखील राहिले गेलेत आणि त्यांचा हा विशेष मान आणि सन्मान या क्रिकेटच्या मंचावरनं आपण तो इथे संपन्न करतोय. या सँडीबाई आपण पुढे यायचं. आपला हा विशेष सन्मान आणि सत्कार या मंचावरनं इथे संपन्न करणार आहोत. संदेशजी पाटील यांचा विशेष सन्मान, माजी कप्तान आपण पाहू शकता, त्यांचा हा विशेष मान आणि सन्मान या क्रिकेट मंचावरनं तो इथे कंप्लीट केला जातोय, संपन्न केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र मायची उपदार शॉल, सन्मान चिन्ह आणि हसत राहा खेळत राहा असा संदेश देणारा बुके देऊन केला जातोय. अगदी संदीपजी पाटील यांचा विशेष मान आणि सन्मान. त्याच्यानंतर पारोल गावातील एक गोड व्यक्तिमत्व जयेशजी घरत आपण देखील पुढे यायचे. आपला देखील विशेष सन्मान या क्रिकेट मंचावरनं. जयजी गरत पारोल गावातील गोड व्यक्तिमत्व आणि त्यांचा हा विशेष सन्मान आणि सत्कार या क्रिकेट मंचावरनं तो इथे संपन्न केला जातोय. नित्य बदराई संघाचे कर्णधार सुनीलजी
पाटील आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. या आपण यायचे.